मुसार्णे येथे बेकायदेशीर गॅस रिफिलिंग रॅकेटवर छापा. 3,36,000चा मुद्देमाल जप्त. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील मुसार्णे गावात घरगुती अनुदानित गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये बेकायदेशीर रिफिलिंग करून काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या रॅकेटवर राज्यस्तरीय दक्षता पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे 3,36,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भिवंडीवाडा महामार्गालगत एका सिमेंट पत्र्याच्या शेडमध्ये हा अवैध व्यवसाय सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर 27 मार्च रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास अचानक छापा टाकण्यात आला. पंचांसमक्ष करण्यात आलेल्या तपासणी दरम्यान मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर साठा आणि रिफिलिंगसाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले. या कारवाईत 91 घरगुती गॅस सिलेंडर, 75 रिकामे सिलेंडर तसेच 19 किलो आणि 5 किलो क्षमतेचे व्यावसायिक सिलेंडर जप्त करण्यात आले. याशिवाय रिफिलिंगसाठी वापरले जाणारे 3 हाय प्रेशर ट्रिप्लेक्स पंप, 2 मोटार पंप, 6 इलेक्ट्रॉनिक वजनकाटे हस्तगत करण्यात आले. जप्त केलेला मुद्देमाल पुढील आदेशापर्यंत अधिकृत गॅस वितरकाकडे सुरक्षित ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या तिघांची चौकशी करण्यात आली असून त्यांनी मागील काही काळापासून येथे काम करत असल्याचं सांगितलं आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराबाबतही माहिती समोर येत असून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणी जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 तसेच LPG वितरण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कायदा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी वाडा पोलीस घटनास्थळी तैनात असून पुढील तपास सुरू आहे. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क. माननीय नियंत्रक शिदा पटक मुंबई यांना खाजगी आणि गुप्त माहिती मिळाली होती की इथे सिलेंडरचा काळा बाजार चालतो. खाजगी आपल्या डोमेस्टिक सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडर भरले जातात बेकायदेशीरपणे. त्या अनुषंगाने मुंबईची राज्य दक्षता पथकाची टीम आलेली आहे आणि त्यांनी धाड मारली 11:30-12 वाजता आणि हा एवढा सगळा मुद्देमाल पकडला. याच्यात डोमेस्टिक सिलेंडर 91 आहे, व्यावसायिक 19 आहे आणि 5 किलोचे 45 सिलेंडर जप्त केले इथे. हे जे सबसिडीज घरगुती सिलेंडर असतात त्याच्यातून व्यावसायिक 19 किलोमध्ये माल भरून हा जे मुलं इथे पकडले गेले त्यांनी सांगितलं की तो ठाणेला पाठवत होता माल.